नमस्कार. आपण आता रावेर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि येथे आपण आज सर्वीकडे जर बघितलं तर टरबूज, खरबूज किंवा वेलवर्गीय जी पिकं होतात याच्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो आहे फ्लावरिंगचा. आणि याच्या मागचं कारण आहे फ्लावरिंग सेटिंगला प्रॉब्लेम येण्यामागचं कारण आहे मधुमाक्षी. म्हणजे आज मधुमाक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, पण आज जर आपण परिस्थिती बघितली तर खूप भारी भारी कीटकनाशकं, बुरशीनाशकं मारल्यामुळे आज मधुमाक्षीचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी झालेलं आहे. आणि यामुळे टरबूज, खरबूज सारखी जी पिकं असतात वेलवर्गीय, या पिकांना फ्लावरिंग आणि सेटिंगसाठी खूप अडचणी येतात आणि शेतकरी खूप परेशान होतात. तर आपण आता इथं आपले शेतकरी मित्र आहेत प्रदीप महाजन, तालुका रावेर, यांना आपण एक प्रोडक्ट दिलेलं होतं, जे वापरल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये मधुमक्षी कशा पद्धतीने आल्यात आणि किती प्रमाणात आल्यात हे आता आपले शेतकरी मित्र जे आहेत यांच्याशीच आपण चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव प्रदीप भरत महाजन, राहणार रसलपूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर 9822179843. हा माझा मोबाईल नंबर आहे. सर नेमकं या प्लॉटवर तुम्हाला काय अडचण येत होती? साहेब, आमच्याकडे काय आहे साहेब की मधमाशा जे आहे त्याचं प्रमाण कमी झालं होतं साहेब. तेव्हा पेटी आणावं लागत होती आम्हाला. हां हां. मग साहेबाशी कॉन्टॅक्ट केला मी ना. सर तुमची ओळख सांगा सर्वांना. नमस्कार, मी उमेश फुलारी, माऊली बायोटेक पातूर. आपण सर्व निसर्गाशी सुसंगत असे प्रोडक्ट बनवतो, जेणेकरून त्याच्यामध्ये आज सगळ्यात मोठी मुख्य कीड आहे फळमाशी. या प्लॉटवर आपण कुठेही फळमाशीची जे ट्रॅप लावलेले दिसत नाही आहेत आणि ट्रॅप कुठं लावतसुद्धा नाही. त्याच्यानंतर आपण या प्लॉटमध्ये मधमाशी सर्वात महत्त्वाची समस्या आज शेतकऱ्याकडे आली आहे, कारण मधमाशी जर नसली तर पॉलिनेशन होत नाही आणि सेटिंगसुद्धा होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं 30 ते 40% आज नुकसान होत आहे, कारण त्याच्यामुळे आपण जे खर्च वाढतोय आणि उत्पादन कमी भेटते. आणि चांगलं जर पॉलिनेशन झालं नाही तर फळाचं रूपांतर मोठ्या प्रमाणात होत नाही. त्याचा एक अनुभव आपले जे प्रगतिशील शेतकरी मागच्या वर्षीपासून असलेले प्रदीप भाऊ महाजन, राहणार रसलपूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव, यांनी जवळपास या मधुरिमाबद्दल आपल्याला विचारणा केली, साहेब मधमाशाचं काही तुमच्याकडे प्रोडक्ट आहे का? तर त्यांना आपण हा मधुरिमा नावाचा प्रोडक्ट दिला, तर त्याचे फायदे त्यांना ते स्वतः आपल्याला सांगतील. प्रदीप भाऊ, काय झालं हे फवारल्यानंतर? साहेब, हे फवारल्यानंतर जसं ज्या टायमापासून फवारलं त्या टायमापासून 12 घंट्यात साहेब मधमाशा आपल्या शेतामध्ये आल्या प्लॉटवरती. आणि त्याच्या अगोदर भरपूर मी गूळ, ताक, इलायची, त्याच्यानंतर ऊसाचा रस, भरपूर काही कार्यक्रम केला, बाकी त्याचा काही फायदा झाला साहेब. आणि हे मारल्यानंतर साहेबाशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळे हे मारल्यानंतर 12 घंट्यातच मधमाशा सुरुवात झाली यायला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून भरपूर पूर्ण शेतात मधमाशा कोणत्या होत्या तुम्हाला? आगेमोच्या मोठी मधमाशी साहेब, आगेमोची, जे पहिले कधीच दिसत नव्हती. नाही दिसतच नव्हते ते. बरोबर. बाकी याचा वास जो आहे ना साहेब, मारल्यापासून कम से कम म्हणजे 1 दिवसापर्यंत पूर्ण शेतामध्ये याचा सुगंध चालला साहेब. याच्या सुगंधामुळे 1.5 ते 2 किलोमीटर मधमाशा येतात व आपलं शेतकऱ्याचं चांगलं काम पॉलिनेशनचं करून देतात. त्याकरता माऊली बायोटेकचे मधुरिमा हे वापरासाठी आपल्याला संपर्क 9764402053 हे मधुरिमा वापरावं. आपलं 20 ते 30% सर्व पिकांमध्ये उत्पादन वाढवा, एवढी याची आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद.